नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्यात वन विभागाकडून 9 पहाडी पोपट जप्त. बेकायदेशीरित्या घरात तब्बल 9 पहाडी पोपट डांबून ठेवल्याप्रकरणी एका तस्कराला ठाणे वन विभागाच्या दक्षता पथकाने मंगळवारी ताब्यात घेतले. या तस्कराच्या घरात असलेल्या 9 पोपटांपैकी 4 पोपटांचे उत्परिवर्तन म्हणजेच प्रजननादरम्यान रंगीत केले जात असल्याचे या कारवाई पथकात सहभागी झालेले मानद वन्यजीव रक्षक रोहित मोहिते यांनी सांगितले. तसंच घरात या पद्धतीने पहाडी पोपट पाळणे गुन्हा असल्याची माहिती वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस यांनी दिली. या तस्कराच्या साथीदारांचा शोध सुरू असून हे पहाडी पोपट आणखी किती जणांना विकण्यात आले आहेत याबाबत वन विभाग अधिक तपास करत आहे. ॲक्च्युली इंडियन पॅराकिट्स आहेत, म्हणजे आपण त्याला मराठीत पहाडी पोपट म्हणतो, पण त्यापैकी काही इंडियन पॅराकिट्स जे आहेत ते म्युटेशन करण्यात आलेले आहेत. म्युटेशन करण्यात आलेले ते रोजरिंग आहेत आणि काही अल्बिनो आहेत एक, आणि प्लम हेडेड चे 2 आहेत. असे एकूण 9 पॅराकिट्स आम्ही ताब्यात घेतलेले आहेत. आत्तापर्यंत आम्ही जे माहिती घेतली आहे ती फक्त अर्थार्जन करण्यासाठी त्यांनी हे पक्षीचा वापर केला होता, आणि अजून आमची चौकशी चालू आहे. त्या चौकशी अंतर्गत अजून माहिती बाहेर येईल. नागरिकांना आमचं असंच आव्हान आहे की कुठल्याही प्रकारचे पोपट, मग ते पहाडी पोपट असतील किंवा म्युटेशन केलेले असतील, तर अशा कुठल्याही प्रकारचे पोपट किंवा इतर पक्षी जे की कायद्याने घरात ठेवणं चुकीचं आहे, असे कुठल्याही प्रकारचे पक्षी घरात ठेवू नयेत. असंच आपल्या घरात ठेवत असेल तर ते वन विभागाला कळवावे, किंवा अन्य कुठे जर आपल्याला आढळले तर ते वन विभागाला कळवावं. वन विभाग त्याच्यावर निश्चितपणे कारवाई करेल. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. राज्य उत्पादन शुल्क कोकण विभाग भरारी पथकाची कारवाई. 55 लाखांचा मुद्देमाल जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथक कोकण विभाग ठाणे यांची कारवाई ध्वनी कॉम्प्लेक्स शॉप नंबर 204, 205, 206 वाडा रोड, आनगाव, तालुका भिवंडी, ठाणे येथे बेकायदेशीररित्या परदेशातील वाईनचा साठा जप्त करण्यात आला आहे. एकूण 55,22,400 रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्काला परदेशातील अवैध मद्यविरुद्ध कारवाई करण्यासाठी दिलेल्या आदेशानुसार ध्वनी कॉम्प्लेक्स शॉप नंबर 204, 205 आणि 206 वाडा रोड, आनगाव परदेशातील वाईनचा अवैध साठा येथे करून ठेवला होता. अशी माहिती मिळाल्यानंतर निरीक्षक दिगंबर शेवाळे यांच्या समवेत व मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक S.J. जरांडे व त्यांच्या सहकारी स्टाफने खासगी वाहनाने ध्वनी कॉम्प्लेक्स शॉप नंबरमधील 204 ते 206 येथे जाऊन छापा मारला. सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये परदेशातील वाईनच्या 750 मिलीच्या 500 बॉटल आढळून आल्या.
रवींद्र कुमार रमाकांत तिवारी वय 48 वर्ष, त्याचबरोबर रियाज अली आबिद वय यांचं वय 45 वर्ष असून म्हाडा कॉलनी नंदीनाका भिवंडी येथून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. परदेशातील वाईनच्या 750 मिलीच्या एकूण 5,288 बाटल्यांसह एकूण 55,22,400 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई दुय्यम निरीक्षक संदीप जरांडे व दुय्यम निरीक्षक विजय धुमाळ तसेच जवान हनुमंत गाडवे, नारायण जानकर, केतन वझे, संपत वनवे, नानासाहेब शिरसाट, विजय पाटील, सागर चौधरी यांनी पार पाडली. तर या संदर्भातील पुढील तपास दुय्यम निरीक्षक संदीप जरांडे हे करत आहेत. विभागीय भरारी पथक कोकण विभाग ठाणे निरीक्षक श्री शेवाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ठाणे जिल्ह्यामध्ये परदेशातील विशेषतः दक्षिण आफ्रिकेत तयार झालेली वाईन अवैधरित्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर द्वानी कॉम्प्लेक्स अनगाव वाडा रोड तालुका भिवंडी येथे रात्री काल छापा टाकण्यात आला. त्या ठिकाणी 5,288 वाईनच्या विविध ब्रँडच्या बाटल्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. ज्या बाटल्या महाराष्ट्रात विक्रीकरता नोंदणीकृत नाहीत अशा बाटल्या आणि ब्रँडच्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. 2 आरोपींना अटक केलेली आहे. टोटल 55,22,400 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. दोन्ही आरोपींना आज कोर्टासमोर आम्ही हजर करणार आहोत. त्यांच्या तपासात आणखीन या सगळ्या बेकायदेशीर वाईनच्या इम्पोर्टमध्ये कोण अधिकारी किंवा त्यांचे मालक सामील असतील त्यांच्याविरुद्ध देखील कायदेशीर कारवाई करणार आहोत. या प्रकारच्या बेकायदेशीर वाईनचा साठा, विदेशी मद्याचा साठा, देशी मद्याचा साठा जर कोणाला माहिती असेल तर सर्व नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे कार्यालयास किंवा मुंबई कार्यालयास गोपनीयरित्या माहिती कळवावी असं या निमित्ताने मी आपणास आवाहन करतो. ज्यांनी ही माहिती देतील त्यांचं नाव गोपनीय ठेवून त्या बेकायदेशीर व्यवसायांवर सक्त कारवाई केली जाईल हे या निमित्ताने मी आश्वस्त करतो. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. गृह खरेदीला सुगीचे दिवस. रेपो रेट स्थिर ठेवल्याने घरांच्या खरेदीमध्ये 35% वाढ. वाढत्या महागाईच्या घरांच्या किमतीत सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने सर्वसामान्य नागरिक घर खरेदी करताना बजेट राखूनच निर्णय घेत असतो. मात्र गेल्या 2 वर्षापासून केंद्र सरकारने रेपो रेट दर स्थिर ठेवल्याने गृह खरेदीमध्ये 35% वाढ झाल्याचं बांधकाम व्यावसायिकांचं म्हणणं आहे. भारत सरकारकडूनही 40 लाखापर्यंतच्या घरांसाठी 60 कोटी रुपये अनुदान अतिरिक्त व्याज अनुदान जारी केल्याने गृह खरेदीला सुगीचे दिवस आल्याचे नराडकोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष निरांजन हिरानंदानी यांनी सांगितलेलं आहे. रिअल इस्टेट अपडेटमुळे घर घेणं सुलभ झालंय. ठाण्यात प्रॉपर्टी सर्च करण्यासाठी ठाणेकरांना सुलभ व्हावे म्हणून MCHI क्रेडाईने व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा आणि टेलिग्रामद्वारे ठाणे आणि ठाण्याबाहेरील ग्राहकांसाठी SMS सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे घरांची शोधाशोध करणाऱ्यांना आता एकाच छताखाली प्रॉपर्टी संबंधित सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. ज्यांना ठाण्यात घर घ्यायचं आहे त्यांच्यासाठी प्रॉपर्टी अपडेट्स अशी व्हॉट्सअप लिंक तयार करण्यात आल्याने ग्राहकही समाधान व्यक्त करत आहे. विशेष म्हणजे अनधिकृत घरे व घरांच्या फसव्या योजनांपासून ग्राहकांना दूर ठेवण्याचे कार्य MCHI क्रेडाईकडून केलं जात आहे. गुड मॉर्निंग दोस्तों. ऐसा है कि इंडिया में एक फेस्टिव सीजन स्टार्ट हुआ. पहले दहीहंडी हो गया, फिर गणपति आ गए और अभी पितृपक्ष के बाद में सबसे बड़ा नवरात्रि त्यौहार स्टार्ट हो रहा है. ये हमारे मान्यता के हिसाब से बहुत अच्छे दिन है और उसमें घर खरीदी करना नवरात्र दौरान बहुत बड़ा संकेत है. दशहरा के दिन सबसे ज़्यादा मतलब पूरे 365 डेज साल में सबसे ज़्यादा हम फ्लैट बेचेंगे दशहरा के दिन. तो अभी पितृपक्ष में लोग क्या करते हैं, अपने साइट विजिट करते हैं, अपने मनपसंद घर अप्रोक्सीमेटली नक्की करके रखते हैं और नवरात्र के दिन वो आके टोकन देके कंफर्म करते हैं. तो ये जो दिन आने वाले हैं
उनमें कई लोगों ने जो अभी अपना पसंद घर नहीं किया होगा, तो मैं उनको रिक्वेस्ट करूंगा कि और 4-5 दिन बाकी है, 15 तारीख से अपना नवरात्र शुरू हो रहा है, तो बहुत अच्छे दिन है, अच्छा मौका है। अभी जो रेट्स है वो एकदम स्टैंडस्टिल है बहुत टाइम से, तो बहुत अच्छा दिन है, अच्छा मौका, और आप जरूर अपने पसंदीदा घर पसंद कीजिए और दशहरा के पहले उसमें टोकन देके क्लोज करो। सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा नवयुग मित्रमंडळातर्फे आपली परंपरा जपत नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे। या नवरात्र उत्सवादरम्यान मोठ्या उत्साहामध्ये पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे। ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 4च्या स्थानिक माजी नगरसेविका तथा नवयुग मित्रमंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहा आमरे तसेच मंडळाचे संस्थापक भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आमरे, मंडळाचे सरचिटणीस डॉक्टर सागर रमेश आमरे यांच्या नियोजनाखाली हा उत्सव येथे साजरा केला जाणार आहे। येत्या 15 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत ठाण्यातील टिकुचिनीवाडी मानपाडा येथे हा मंडप उभारला जाणार आहे। त्याचबरोबर हा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक, सांस्कृतिक व विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येत आहे। 9 दिवस होणाऱ्या उत्सवाला विविध नृत्य, सप्तशती पाठ, हरिपाठ, जप, गोंधळ, देवीचा जागर, भजन, कीर्तन, निःशुल्क वैद्यकीय आरोग्य शिबिर, कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या हस्ते भव्य महाआरती, रासगरबा, भव्य इंस्टाग्राम रील स्पर्धा, महिलांसाठी खास होम खेळ रंगला पैठणीचा, तसेच 151 कुमारिकांचे कन्यापूजन, सन्मान सोहळा, पूजा, होम हवन व महाप्रसादाचे उत्कृष्ट आयोजन तसेच वेशभूषा स्पर्धेचं देखील आयोजन इथे करण्यात आलेलं आहे। शामरे, सरचिटणीस नवयुग मित्र मंडळ। आज आपण ही पत्रकार परिषद घेतलेली तर नवयुग मित्र मंडळाने हे 19वे वर्ष आहे नवरात्र उत्सवाचं 2023 हे आपण ऑर्गनाइज केलंय हे मांडण्यासाठी आज एक पत्रकार परिषद घेतलेली आहे। तर आपले संयोजक श्री रमेश आमरे आणि सौ स्नेहा रमेश आमरे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी ही नवरात्र उत्सव ही उत्साहाने साजरी केली जाते। तर याही वर्षी आपण ही उत्सवाने ठेवण्यात आलेली आहे। तर कार्यक्रमाची रूपरेषा मांडण्यासाठी आपण ही पत्रकार परिषद घेतलेली। तर कार्यक्रमाच्या रूपरेषामध्ये मी एकदम शॉर्ट मध्ये सांगेल तर आकर्षण काय आहे यावर्षी, तर आपण मोफत मेडिकल कॅम्प घेतलेला आहे, प्लस आपल्या मंडळाला नवरात्र उत्सवाला विशिष्ट करून भेट देणार आहेत ते कालीचरण श्री कालीचरणजी महाराज येणार आहेत। तसेच आपण एक महिलांसाठी एक दिवस म्हणून आपण एक महिलांसाठी एक दिवस ठेवलेला आहे। त्या महिलांसाठी एक दिवसामध्ये काय की होम मिनिस्टरचा खेळ ठेवला आहे। होम मिनिस्टरच्या खेळामध्ये वैशिष्ट्य काय तर 10 आपण त्यांना लकी ड्रॉ ठेवलेले आहेत। त्या लकी ड्रॉ मध्ये टीव्ही असू द्या, वॉशिंग मशीन असू द्या, आपण आकर्षक त्यांना ज्याच्यामध्ये महिलांना आनंद मिळेल या उद्देशाने हा कार्यक्रम ठेवला आहे। तसेच जे टॉप 3 येतील त्यांना आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड ही येवलेची प्रसिद्ध पैठणी ठेवण्यात आलेली आहे। अजून एक दिवसाचं मला विशिष्ट करून सांगायचं झालं तर आपला एक विसर्जनाचा दिवस आहे। त्या विसर्जनाच्या दिवशी आपण एक मिरवणूक अशी ठेवलेली आहे। त्या मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे एक पुण्याचं ढोल पथक आलेलं आहे जे खूप फेमस आहे। सेकंडली एक लालबाग बीट्स म्हणून लालबागचं पथक आहे जे खूपच प्रसिद्ध आहे त्यांच्या वादनासाठी, त्यांना आपण बोलवलेलं आहे। तसेच आपण एक रील्सची स्पर्धा हे नवयुग मित्र मंडळाने प्रथमच ऑर्गनाइज केलंय, तर रील्सची स्पर्धा ऑर्गनाइज केली आहे। रील्सच्या स्पर्धेमध्ये आपण विशिष्ट करून रील्स ही देवीचा देखावा आला पाहिजे यावरती फोकस केलंय। देवीच्या आकर्षणामध्ये देवीच्या आजूबाजूच्या गोष्टी ज्या असतील म्हणजे काय की लाइटिंग असू द्या किंवा देवीजवळ जो काही देखावा मांडलेला आहे तो आला पाहिजे या रील्स मध्ये। ज्या रील्सला जास्त शेअर्स असतील, जास्त लाईक्स असतील त्या रील्सला आपण पहिलं, दुसरं आणि तिसरं असं पारितोषिक, रोख रक्कम पारितोषिक दिलं। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र। उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत नमस्कार।